महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिन्नर तालुक्यातील शहा गावात आज सकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। ही घटना सकाळी साधारणपणे 7 वाजण्याच्या सुमारास घडली। विकास रेवबा जाधव वय अंदाजे 38 वर्षे हे नेहमीप्रमाणे शेताजवळील रस्त्याने जात असताना झुडपातून अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली। हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत। स्थानिक रहिवाशांची आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि जाधव यांना बिबट्याच्या तावडीतून सुटका करून तातडीने प्राथमिक उपचारासाठी हलवले। त्यानंतर त्यांना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून बिबट्याच्या हालचालींबाबत माहिती घेतली। परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची आणि गस्त वाढवण्याची तयारी सुरू असल्याचे वन विभागाने सांगितले आहे। शहा आणि परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्रीच्या वेळी दिव्यांचा वापर करणे आणि मुलांना एकटे न सोडणे अशा सुरक्षा विषयक सूचना वन विभागाकडून देण्यात आल्या आहेत। गेल्या काही दिवसात परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या, मात्र थेट हल्ला ही पहिलीच वेळ असून यामुळे मानवी वाघीण संघर्षाचा धोका वाढल्याचे स्पष्ट होत आहे। वन विभागाने सर्वांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रवीण पवार, सिन्नर। रेवबा तुकाराम जाधव यांचा चिरंजीव आमचा पुतण्या विकास रेवबा जाधव आज सकाळी साधारणतः 7 वाजेच्या दरम्यान इथे आंब्याचा बाग आणि सोयाबीन या शेताला चक्कर देण्यासाठी म्हणून गेला। तर इधरून साधारणतः 300-400 फुटावरती तिथे त्या तिकडे ऊसाचं शेत आहे, त्या शेतामध्ये एक बिबट्या आणि 2 पिल्लं त्याने बघितली आणि बघितल्यानंतर तो जरा घाबरला आणि तो पळायला लागला। पळाल्यानंतर त्याचे चप्पल तिथं पडले आणि तो थोडासा पुढे आल्यानंतर ती जी वाघीण होती तिने मागून पळत आली। त्या सोयाबीनीमध्ये सगळा असा रस्ता झालेला आहे आणि तिथून तिने त्याच्यावरती मागून झाप मारली। नंतर तो जमिनीवरती पडला, त्याचा जो पूर्ण चेहरा आहे तो मातीने भरलेला होता, मातीमध्ये गेलेला होता आणि मग त्या वाघिणीने त्याच्यावरती अटॅक केला। अटॅक असा केला इथे पंजा मारलेला आहे, पूर्ण कानाच्या मागे खोलवरती जखम गेलेली इथे आणि पूर्ण हात धरलेला आहे इथे खालून आणि वरून दात घुसलेले, इथं पण दात घुसलेला आहे आणि पूर्ण पाठीवरती वरगटलेला आहे। तो खाली पडलेला असताना त्याच्या तळपायाला पण पूर्ण अशी जखम खोलवरती झालेली आणि आमचे बंधू रेवबा पाटील इथं उभे होते। त्यांनी बघितल्यावरती जोरात ओरडले आणि जोरात ओरडल्यानंतर ती वाघिणीने त्याला तिथे तो पण गागला आणि सोडला आणि सोडल्यानंतर ती तिकडे पळाली आणि मग तो त्याला घरी आणण्यात आला। तर अशा पद्धतीने या कारवाडी परिसरामध्ये साधारणतः ही 5वी घटना घडलेली। तेव्हा प्रशासनाने याची काळजीपूर्वक दखल घ्यावी, याची नोंद घ्यावी अशी आम्हाला कळकळीची प्रशासनाला विनंती करायची। आता कुठे नेलं त्यांना? त्याला आता प्रथम उपचारासाठी देवपूर हॉस्पिटलला नेलं, ग्रामीण रुग्णालयात। तिथून उपचार करून त्यांच्याबरोबर 4 वन अधिकारी सय्यद साहेबांबरोबर त्याला नाशिक सिव्हिलला तिथं दाखल केलेलं आहे। हो, ठीक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।